मध्यरात्रीची वेळ. शहर पूर्णपणे शांत झोपलं होतं. अधूनमधून कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. पण याच शांततेमध्ये अशी एक घटना घडत होती ज्याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता. एक 25 वर्षाची तरुणी, अंगावरती एकही कपडा नव्हता, मध्यरात्री रस्त्यावरती धावत होती. काही क्षण ती रस्त्यावरती असलेल्या एका मंदिराजवळ थांबली. मंदिरामध्ये गेली, देवीची मूर्ती हातात घेतली आणि सरळ तलावाच्या दिशेने धावत गेली. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या तरुणीचा मृतदेह त्या तलावामध्ये आढळला. आता आपल्याला सर्वांना ऐकताना असं वाटत असेल ही एक काल्पनिक स्टोरी आहे, पण हे खरं घडलंय, तेही 17 जुलैच्या रात्री. जेव्हा त्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता. त्या तरुणीने ज्या मंदिरामधून मूर्ती घेतली होती त्या मूर्तीचा शोध घेण्यात आला, पण मूर्ती मात्र गायब होती. या घटनेमागं नेमकं काय घडलं याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. ती तरुणी नेमकं कोण होती? ती मध्यरात्री अशा अवस्थेमध्ये का धावत होती? मंदिरामधील तिने ती मूर्ती घेतली, मग पुढे काय झालं? चला या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. 17 जुलैची सकाळ. ठिकाण होतं हैदराबाद. हैदराबादमधील मेडीपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेला एक तलाव. त्याच तलावामध्ये त्या तरुणीचा मृतदेह आढळला. आता या ठिकाणी पोलिसांना प्रश्न पडला, जर कोणी आपलं जीवन संपवलं तर अशा अवस्थेमध्ये का संपवेल? यासाठी पोलिसांनी पंचनामा करून त्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दुसरीकडे ती मुलगी कोण होती याचा शोध घेणं सुरू केलं. पोलिसांनी काही तासामध्येच त्या मुलीची ओळख पटवली. त्या मुलीचं नाव होतं तेजस्विनी, वय वर्ष 25, मूळची आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमची रहिवाशी. काही दिवसापूर्वी तेजस्विनी आणि तिची आई हैदराबादमध्ये राहण्यासाठी आले होते. तेजस्विनी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तिला लाखोमध्ये पगार होता. पोलिसांना वाटले ही घटना कदाचित तिच्या आईला माहिती असेल, पण जेव्हा पोलिसांनी आईला विचारलं तेव्हा तेजस्विनीच्या आईलाही माहिती नव्हतं ती घरामधून कधी निघून गेली. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आईला देखील धक्का बसला. याच दरम्यान पोलिसांनी मागील काही तासाचा घटनाक्रम तपासायला सुरुवात केली. परिसरामधील CCTV फुटेज मागवण्यात आले. त्यामधून जे समोर आलं त्याने संपूर्ण तपासाची दिशाच बदलली. CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होतं, मध्यरात्री 2:30च्या सुमारास 25 वर्षीय तेजस्विनी रस्त्यावरती धावत होती. आणि यामध्ये सर्वात धक्कादायक आणि विशेष गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता. ती अत्यंत घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती, जणू तिच्यावरती कोणीतरी कंट्रोल केलं असावं. रस्त्यावरून जात असताना तेजस्विनीला एक मंदिर दिसलं. ती मंदिराजवळ थांबली, पण काही वेळांनी पुन्हा एकदा पुढे धावू लागली. पोलिसांनी तेथील आजूबाजूचे CCTV तपासले तेव्हा त्यांना समजलं, अगोदर तेजस्विनीच्या हातामध्ये कोणतीही वस्तू नव्हती, पण मंदिराजवळ थांबल्यानंतर तिच्या हातामध्ये अचानक एक वस्तू आली. यामध्ये आणखीन एक धक्कादायक CCTV फुटेज पोलिसांना दिसला. तेजस्विनी नग्न अवस्थेत ज्या रस्त्यावरून धावत होती त्याच रस्त्यावरती एक तरुण तिचा पाठलाग करत होता. पोलिसांना लगेचच संशय आला, त्या मुलाचा या घटनेशी काहीतरी संबंध असावा. पोलिसांनी लगेचच त्या मुलाचा तपास घेतला आणि त्याला चौकशीसाठीही बोलवलं. पण चौकशीमधून वेगळंच सत्य समोर आलं. त्या मुलाने सांगितलं तो मध्यरात्री घराच्या बाहेर बसला होता. अचानक त्याच्या डोळ्यासमोर दिसलं एक तरुणी नग्न अवस्थेत रस्त्यावरून धावत जात आहे. समोरची परिस्थिती पाहून तो घाबरला. त्याला वाटलं कदाचित मुलगी कोणत्या संकटात आहे, म्हणून तो त्या मुलीच्या पाठीमागे धावला. आता हा तरुण खरं सांगतोय की खोटं सांगतोय याचं पोलिसांनी व्हेरिफिकेशन देखील केलं. तो मुलगा जे काही सांगत होता ते सर्व खरं होतं, म्हणजे त्याने पोलिसांना कोणतीही गोष्ट खोटी सांगितली नाही. पुढे त्या मुलाने सांगितलं, ती तरुणी अचानक माझ्या नजरेतून गायब झाली, त्यामुळे मी घरी निघून आलो. तेव्हा पोलिसांनी तेजस्विनी ज्या मंदिराजवळ थांबली होती तेथील CCTV फुटेज चेक केले. ते मंदिर अगदी छोटं होतं. तेजस्विनी नग्न अवस्थेत मंदिरात गेली, तेथील मूर्ती हातामध्ये घेतली आणि तलावाच्या दिशेने पळत गेली. यानंतर काय झालं आपण अगोदरच सांगितलं. तिचा मृतदेह सापडला, पण ती देवीची मूर्ती मात्र पोलिसांना सापडली नाही. तेजस्विनीने असं का केलं याच प्रश्नाचं उत्तर शोधत होते. त्यासाठी त्यांनी तिच्या आईला चौकशीसाठी बोलवलं. त्यावेळेस तेजस्विनीच्या आईने काही महत्त्वाची माहिती दिली. आईने सांगितलं, गेल्या काही महिन्यापासून तेजस्विनीच्या वागण्यामध्ये बदल दिसत होता. ती रात्री झोपेमध्ये अचानक उठून बसायची, मोठ्याने ओरडायची, काही वेळा तर विचित्र आवाजही काढायची. या कारणामुळे आई आणि मुलीमध्ये अनेक वेळा वाद झाले. 16 जुलैच्या रात्रीमध्ये देखील तेजस्विनी आणि आईमध्ये याच कारणावरून वाद झाला, पण त्यानंतर काय घडलं कोणालाच माहिती नाही.
कारण की जेव्हा सकाळी तेजस्विनीच्या आई उठली त्यावेळेस घराला बाहेरून कडी लावलेली होती. सकाळी उठल्यावर त्यांना समजलं बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी कडी उघडली तर मुलगी घरामध्ये नव्हती. घरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी मुलीचा शोध घेतला पण तेजस्विनी कुठेही सापडली नाही. त्यामुळे तातडीने तेजस्विनीच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. पण तोपर्यंत पोलिसांना माहिती मिळाली होती तलावामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडलाय. तपास जसा जसा पुढे जात होता तसे तसे तेजस्विनीबद्दल माहिती समोर येऊ लागली. विशाखापट्टणमची रहिवासी असलेली तेजस्विनी बँगलोरच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होती. वर्षाचं पॅकेज खूप चांगलं होतं. महिन्याला लाखोचा पगार होता. पण अचानक 6 महिन्यापूर्वी तिने आपली नोकरी सोडली. कामाचा भरपूर ताण आहे हे सांगून ती पुन्हा विशाखापट्टणमला परतली. त्यानंतर काही काळ तेजस्विनी आईसोबत राहिली. त्यानंतर दोघीही हैदराबादला आल्या. या काळामध्ये तेजस्विनी खरंच मानसिक अवस्थेमध्ये होती का? तिला कोणाकडून त्रास होत होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिस तेजस्विनीच्या आईला विचारत होते. आईने सांगितलं नोकरी सोडल्यानंतर तिच्या वागण्यामध्ये भरपूर बदल झाला. अनेक वेळा तेजस्विनी स्वतःमध्येच हारून जायची, मध्येच मोठमोठ्याने ओरडायची आणि कधीकधी हे देखील म्हणत होती तो माझा पाठलाग करतोय. आईने तिला अनेक वेळा विचारलं कोण पाठलाग करतोय, कोणाचा त्रास होतोय, ती एवढी घाबरलेली का आहे? पण तेजस्विनी काहीच बोलत नव्हती. तेजस्विनी बँगलोरमध्ये ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या ठिकाणी देखील पोलिसांनी चौकशी केली. तिथे पोलिसांना माहिती मिळाली तेजस्विनी कामामध्ये खूप हुशार होती. पण मागील काही महिन्यापासून तिच्यावरती कामाचा ताण वाढला होता आणि या कारणामुळे ती मानसिक डिप्रेशनमध्ये गेली होती. पण यामध्ये आणखीन सर्वात एक धक्कादायक गोष्ट काय माहिती का? तेजस्विनी आणि तिची आई विशाखापट्टणमवरून हैदराबादला 16 तारखेलाच आले होते. दिवसभर त्यांनी हैदराबादमध्ये घर पाहिले. त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी घर पाहिजे नव्हतं. आणि त्याच दिवशी आई आणि मुलीमध्ये काही कारणावरून वाद झाला होता आणि त्याच रात्री म्हणजे 17 तारखेच्या पहाटे ही सर्व घटना घडली. आता इथे पोलिसांना खूप मोठा प्रश्न आहे. तपास अजून काही लागत नाहीये. तेजस्विनी बिना कपड्याचं रस्त्यावरती का धावत होती? तिच्याबरोबर काही घडलं होतं का? तिने मंदिरामधील जी मूर्ती घेतली होती ती मूर्ती तलावामध्ये देखील सापडत नाहीये. तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या घटनेमधील प्रत्येक पुरावे गोळा केल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं सोपं नाही. या संपूर्ण घटनेने आता एक वेगळा प्रश्न निर्माण केलाय. उच्च शिक्षण, चांगली नोकरी, मोठा पगार आणि उज्ज्वल भविष्य असून देखील व्यक्ती अजून किती संघर्ष करत असेल कधीही आपल्याला बाहेरून दिसत नाही. मानसिक तणावामध्ये जर कोणी असेल तर त्याचे लक्षण आपल्याला कधी दिसत नाही. पोलीस सध्या जे काही पुरावे मिळतील, तांत्रिक पुरावे असो, CCTV फुटेज असो, आईचं स्टेटमेंट असो, बँगलोरमधील कंपनीचं स्टेटमेंट असो, सर्व काही गोळा करत आहे. त्यानंतरच कळेल तेजस्विनीबरोबर नेमकं काय घडलं. खरंच ती मानसिक तणावामध्ये होती की तिच्याबरोबर दुसरा काही प्रकार घडलाय.